मित्रांनो सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. मित्रांनो सप्रेम नमस्कार. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय गंगापूर रोड यांच्यातर्फे ध्रुवनगर येथे एक 3 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने 12 ज्योतिर्लिंग महिमा एवं दर्शनाचा सोहळा भाविकांसाठी करण्यात आलेला आहे. मी या ठिकाणी गंगापूर रोडच्या प्रमुख मनीषा दिदीजी यांना विनंती करतो की या उपक्रमाविषयी, या धार्मिक कार्यक्रमाविषयी माहिती द्यावी. ओम शांती. प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे खास महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण इथे 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतीचे मंदिर ध्रुवनगर येथे उभारण्यात आलेले आहे. ध्रुवनगरमधील गोपीनाथ मुंडे पाण्याची टाकी व ध्रुवेश्वर महादेव मंदिर येथील ग्राउंडमध्ये हा भव्य असा मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं खूप विशेष महत्त्व आहे आणि महाशिवरात्रीला जर आपण एखाद्या जरी मंदिरामध्ये दर्शनाला गेलो तरी आपल्याला खूप पुण्य लाभल्याचं समाधान मिळत असतं, एक आत्मिक आनंद मिळत असतो. पण आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच वेळेस 12 ठिकाणी भारतामध्ये जाणं असंभव आहे. परत काही वयोवृद्ध नागरिक असतात, बंधू आणि भगिनी असतात की त्यांना एवढा प्रवासही झेपत नाही आणि ह्या सर्वांचा विचार करून आपण एकाच छताखाली आणि ते पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला त्या सर्व प्रतिकृतींचं दर्शन लाभणार आहे. आणि तुम्ही ह्या एका छताखाली जरी दर्शन घेतलं तरी तुमच्या भावना या शिवपरमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण शिव परमात्म्याला ओळखायचं आहे. त्यांच्याकडनं आपल्याला काय काय प्राप्ती होतात हे जाणून घेण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे एक आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करतो. खरं तर उपवास याचा अर्थ होत असतो की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणं. तर ईश्वराच्या सानिध्यात राहणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे. मग ईश्वराच्या सानिध्यात आपण स्थूल रीतीने तर नाही राहू शकत, कारण आपल्याला वाटतं ईश्वर स्थूल रीतीने आपल्यापासून खूप दूर कुठेतरी आहे. ईश्वराचं सानिध्य आपण आपल्या मनाच्या भावनांनी प्राप्त करू शकतो आणि ईश्वराच्या सानिध्यात राहणं म्हणजे ईश्वराशी मन आणि बुद्धीचा योग लावणं, ज्यालाच राजयोग असं म्हटलं गेलेलं आहे. मग महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला एक राजयोगाची झलक देण्यासाठी खास राजयोग अनुभूती कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही मिनिटं राजयोगाचा अभ्यास करून शिव परमात्म्याच्या सानिध्याची अनुभूती करू शकतात. आणि तुम्हाला आवड असेल तर त्याच्याही पुढे जाऊन इथे आपण एक सोमवारपासून 16 फेब्रुवारीपासून ह्याच मंडपामध्ये 3 दिवसाचा राजयोग शिबिर आयोजित केलेला आहे. सकाळी 7:30 ते 8:30 एक बॅच, संध्याकाळी 6 ते 7 एक बॅच. तर तुम्ही राजयोग देखील शिकू शकतात ह्या 3 दिवसांमध्ये. त्याचबरोबर आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. जसं की 14 फेब्रुवारीला पहिले सकाळी 9 वाजता ओपनिंग असणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या आरोग्याचं, सगळ्यांचं चांगलं राहावं ह्या भावनेतनं निरोगी हृदयासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आहे, ज्यामध्ये डॉक्टर मनोहर शिंदे, हृदयरोग तज्ज्ञ, गुरुजी रुग्णालय नाशिक येथील डॉक्टर आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर ब्रह्माकुमारी संस्थेतील डॉक्टर राजेश जावळे, जे रेडिओलॉजिस्ट आहे MD, तर ते आपल्याला स्वस्थ निरोगी असं हृदय ठेवण्यासाठी आपल्या विचारांना कसं आपण परिवर्तन करायचं, शांत करायचं, विचारांचा आपल्या हृदयावर काय परिणाम होत असतो त्याविषयी मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी एक निशुल्क असं मेडिकल चेकअप आहे. तर त्या दिवशी पण तुम्ही सर्वांनी उपाशी येऊन कोलेस्ट्रॉलचं चेकिंग तुम्हाला फ्री दिलं जाईल. त्याच्यानंतर पुन्हा 16 तारखेला
सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी श्री गुरुजी रुग्णालयाद्वारे मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तेथील तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत तर जसं की देशमुख डॉक्टर आहेत तर ते स्वतः इथे हजर राहतील आणि सर्वांचं निशुल्क असं नेत्र आपण तपासणी करणार आहोत. आणि आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या सर्वांचा लाभ घ्यावा आणि 3 दिवस हा जो मेळावा चालणार आहे तर तिथे आपण आपल्या मित्र संबंधियांना परिवाराला घेऊन अवश्य एकदा भेट द्यावी. आणि मला सांगण्यासाठी अतिशय आनंद होत आहे की ह्या प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक श्रीयुत दिनकर अण्णा पाटील आणि त्यांचे सुपुत्र नगरसेवक अमोल दिनकर पाटील व त्याचबरोबर ह्या वार्डातील सर्व नगरसेवकांचे आम्हाला खूप असे सहकार्य लाभलेलं आहे. वेळोवेळी येऊन ते सर्व आम्हाला ज्या सुविधा हव्या आहेत ते सर्व देत आहे. तर त्यासाठी मी सर्व नगरसेवकांचे आणि खास करून ह्या वार्डातील जे अतिशय ॲक्टिव्ह कुठलंही काम सांगितलं की तत्काळ आपल्या मदतीसाठी धावून येणारे आपले नगरसेवक सर्वांचे आवडते दिनकर अण्णा पाटील यांची खूप खूप आभारी आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.